नावे आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य सैनिकांची नावं म्हटली की आपण काय व्हावं हे 18व्या शतकामध्ये ज्यांच्या लक्ष त्याच्यावर आहे आक्षेप आहे. परंतु सांगितलं काय मग काय झालं मग त्यांना कॉलरा नावाचा पेटून उठले आणि आपल्या लोकांना सांगितलं की स्वातंत्र्य म्हणजे काय, आपले हक्क आपले कर्तव्य काय, जमीन आपली उत्पन्न जे आहे ते उत्पन्न जे आहे ते सगळं आपलं आहे. परंतु जे बाहेरचे जे लोक होते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी नाममात्र भावामध्ये जी जमीन होती त्यांची स्वतः शनिवार आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 आज स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा आज यांची जयंती. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आदिवासींच्या जमिनीसाठी लढा, आदिवासींच्या आरोग्यासाठी लढा, स्वच्छता शिक्षणासाठी. स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांच्याविषयी माहिती सांगितली. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 साली झाला आणि आपण साजरी करत आहोत. बिरसा मुंडा यांनी आपल्याला आदिवासींसाठी मूलभूत हक्क मिळवून दिले. त्यांनी जमिनीसाठी लढा दिला. आज वार शनिवार आज स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला व मृत्यू 1900 साली झाला. ते फक्त 25 वर्ष जगले. त्यांनी आदिवासी समाजासाठी लढा दिला व न्याय मिळवून दिला. त्यांनी जमिनी होत्या त्या जमिनी इंग्रजांनी घेतल्या होत्या, त्या जमिनी त्यांना मिळवून दिल्या व न्याय दिला व इतर असे खूप कामं केले आदिवासी समाजासाठी. या अशा महान स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन. 15 नोव्हेंबर 2025 आज आदिवासी जननायक स्वातंत्र्य सैनिक यांची जयंती आहे. आज त्यांची जयंती आहे. त्यांना विनम्र. 25 वर्ष जगले. त्यांनी आदिवासी समाजासाठी काम केले. आदिवासी समाजासाठी न्याय मिळवून दिला. 74 रोजी झाला व मृत्यू 1900 साली झाला. ते फक्त ती दिकू लोकांची. दिकू म्हणजे बाहेरून आलेले लोक, सावकार, जमीनदार यांनी तर आदिवासींना अक्षरशः त्यांच्या जमिनीतून बाहेर काढलं. वर प्रचंड कर लादले. अरे बापरे, जे जगणंच मुश्किल झालं होतं. हो ना. आणि इतकंच नाही, त्यांचे जे पारंपरिक हक्क होते जंगल, जमीन, पाण्यावरचे ते पण नाकारले गेले. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वावरच घाला होता हा. आणि याच काळात मला वाटतं ख्रिश्चन